साहेब आपला परिचय द्यावा. मी ज्ञानदेव घायाळ. मी गेले 30 वर्षापासून ह्या LIC सेक्टरमध्ये काम करतो आहे. 2008ला मला चीफ लाईफ इन्शुरन्स ॲडवायझर म्हणजे CLIA मुख्य जीवन विमा सल्लागार यापदी माझी नियुक्ती झाली. तेव्हापासून मी चीफ ॲडवायझर म्हणून सुद्धा काम करतो. तर मी असे बऱ्याचशा नवयुवकाला रोजगार दिलेला आहे. त्यातच माझ्या मुलाच्या नावावर सुद्धा मी एक एजन्सी घेतलेली 2019ला आणि त्याच्यानंतर त्यांनी MDRT हा एक 2 वर्षे सलग पुरस्कार पटकावलेला आहे. आणि आता नुकतीच त्याची जापान इथे टोकियो होणाऱ्या जागतिक विमा परिषदेला त्याची निवड झालेली आहे आणि तो 17 तारखेला इथून मुंबईवरून टोकियोला जाणार आहे आणि तिथं तो थोडं फार LIC बद्दलचं ज्ञान घेईल. ते ज्ञान इकडं त्याच्या कामात येईल. पण आमच्या ऑफिसचे सगळे कर्मचारी यांचीसुद्धा मला खूप मदत झालेली आहे. आमचे शाखा अधिकारी असतील, CLI मॅनेजर असतील, आमचे डिव्हिजनल मॅनेजर असतील, यांची सर्वांची खूप मोठी मदत झालेली आहे मला. आणि आता त्याच्यामुळं त्यांनीसुद्धा चांगलं परिश्रम घेऊन त्याची LICमध्ये जापान येथे जाण्यासाठी निवड झाली. त्याच्याबद्दल मी त्याला धन्यवाद देतो. तसेच आमचे जे पॉलिसीधारक आहे यांच्यामुळंच आमचं ग्रोथ झालं, त्यांनासुद्धा धन्यवाद देतो. सर्व कर्मचारी वर्ग यांनासुद्धा धन्यवाद देतो आणि त्याची यात्रा सुकर व्हावी असे त्याला आशीर्वाद. जापान येथे गेल्यानंतर टोकियो येथे प्रशिक्षण झाल्यानंतर त्याचा पुढचा प्रोग्राम काय आहे? त्याच्यानंतर तो आणखी एक स्पर्धेमध्ये असाच पात्र झालेला आहे. तर तो डिसेंबरमध्ये परत हे प्रशिक्षण संपल्यानंतर तो इकडे येणार आहे परत भारतात आणि परत त्याची कतार येथे परत असंच एक प्रशिक्षण त्याचं ठेवलेलं आहे. तिथंसुद्धा LICचं असं कन्व्हेन्शन होणार आहे. तर तो कतारलासुद्धा डिसेंबर महिन्यामध्ये परत कतारचे प्रोग्रामला जाणार आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की आपल्या चिरंजीवाने खूप मोठा टप्पा गाठला, खूप मोठं ध्येय गाठलं. याबद्दल तुम्हाला नेमकं त्याचं काय वाटतं आहे, म्हणजे त्याच्याबद्दलचं काय वाटतं? नाही, LICमध्ये गेल्या 30 वर्षाचा माझा अनुभव आहे. तसेच माझे जवळपास 2-3 हजार पॉलिसीधारक आहेत. त्यांच्या माध्यमातून आम्ही दोघांनी हे चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे LICमध्ये. त्याच्यामुळंच LIC तर्फे त्याची जापान आणि कतार येथे नियुक्ती करण्यात आली प्रशिक्षणासाठी. तर तो प्रशिक्षण घेऊन आल्यानंतर आम्ही असंच LICच्याच कामासाठी त्याचा उपयोग करणार आहे. त्या ज्ञानाचा आमचे सगळे पॉलिसीधारक त्यांना योग्य प्रकारे सेवा देऊन आमचे कर्मचारी वर्ग ते आम्ही LICचं चांगला काम वाढवू असं मी सांगू इच्छितो. आपल्यासोबत प्रदीप ज्ञानदेव घायाळ हे आहेत. त्यांची नुकतीच जापानच्या टोकियो येथे LICच्या मार्फत प्रशिक्षणासाठी परदेशवारीसाठी एक निवड करण्यात आली. त्या आपल्यासोबत आहेत. सर्वात महत्त्वाचं संभाजीनगर समाचारच्या वतीने प्रदीपजी आपले खूप खूप अभिनंदन. प्रदीपजी, आपली परदेशी दौऱ्यासाठी निवड करण्यात आली LICच्या मार्फत, याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? मी परदेश दौऱ्यासाठी निवड झाल्याबद्दल फार आनंदी आहे आणि अशीच प्रगती करून प्रत्येक वर्षी मी परदेशात दौरा करण्याची निश्चय केलेला आहे. या कामी मला माझे वडील CLI हे ज्ञानदेव गोजुनाथ घायाळ यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच माझ्या शाखेतील अधिकारी आणि कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. सर्वांना महत्त्वाचे असे की यांचे श्रेय मी माझे असंख्य पॉलिसीधारकांना देतो. आपले खूप खूप आभार, धन्यवाद. ज्ञानदेव घायाळ साहेब, आपल्या सुपुत्रांनी एक मोठा टप्पा गाठला, याच्यामध्ये आपलं खूप मोठं योगदान आहे. आपल्याला शेवटचं काय म्हणायचं? मला हेच म्हणायचं आहे की याची जी निवड झाली टोकियो इथं जाण्यासाठी, याच्यामध्ये आमच्या हर्शी गावातील गावकऱ्यांचा व माझ्या असंख्य पॉलिसीधारक तसेच आमच्या शाखेतील कर्मचारी, अधिकारी आणि कर्मचारी वर्ग यांचेसुद्धा खूप मोलाचे सहकार्य आम्हाला लाभले. तसेच आमचे शाखा अधिकारी, आमचे झोनल मॅनेजर साहेब, आपल्या डिव्हिजनल मॅनेजर साहेब
यांचे बी वेळोवेळी मार्गदर्शन लाभले, त्याच्यामुळेच आम्ही हे टप्पा पार करू शकलो. त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. घायल आपले खूप खूप आभार. आपल्याशी हितगुज करताना खूप आनंद वाटला आणि ज्ञानदेव घायल साहेब, आपण केलेल्या कष्टाचे, केलेल्या परिश्रमाचं जे काही फळ आहे आपल्या सुपुत्रच्या माध्यमातून ते पूर्ण झालं. आणि तुमचे सुपुत्र प्रदीप घायल यांनासुद्धा मी संभाजीनगर समाचारच्या वतीने त्यांचंही अभिनंदन करतो व आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. 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 आपल्या चॅनलमार्फत आमचं हे केलं त्याच्याबद्दल आपले संभाजीनगर न्यूज चॅनलचे मी मनपूर्वक आभार मानतो. पैठणचं LIC सॅटेलाईट ऑफिसचे शाखा प्रबंधक गौतम बनसोडे साहेब आपल्यासोबत आहेत. त्यांचे खूप खूप अभिनंदन, त्यांचे खूप खूप आभार. बनसोडे साहेब, आपल्या शाखेमध्ये CLIA म्हणून या पदावर काम करत असताना मोठे परिश्रम करणारे ज्ञानदेव घायल साहेब आपल्या हाताखाली, आपल्या मार्गदर्शनाखाली काम करतात. त्यांचे चिरंजीव प्रदीप घायल यांची LICच्या मार्फत जापानच्या टोकियो येथे प्रशिक्षणासाठी निवड झाली. याबद्दल आपलं काय म्हणणं? खरं सांगायचं तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी या ठिकाणी प्रदीप घायल आणि त्यांच्या वडील ज्यांनी की या कामामध्ये अतिशय मेहनत घेऊन त्यांना घडवलेलं आहे, पूर्ण मेहनतीचं फळ मी ज्ञानदेव घायल यांना देतो. ते एक आमचे पैठणमधले एक विशेष म्हणजे चांगले काम करणारे असे CLI आहेत आणि ब्रँचमध्ये सुद्धा आमच्या पूर्ण डिव्हिजनमध्ये त्यांचं एक नाव लौकिक आहे. या ठिकाणी प्रदीप घायल तसेच त्यांचे CLI ज्ञानदेव घायल यांचं मी अभिनंदन करतो. आणि या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की ग्रामीण भागामध्ये जर आज अनएम्प्लॉयमेंटच्या समस्या आहेत, अशा समस्यामध्ये जर तरुणांनी LICची एजन्सी घेऊन LICनं दिलेला वेगवेगळ्या संधीचा जर त्यांनी उपयोग करून घेतला तर निश्चितच त्यांचं एक फायनान्शियल स्टेटस चेंज होऊ शकतं, सुधारू शकतं. आणि असे संधी LICनं दिलेल्या आहे त्याचा फायदा घेऊन ते सुद्धा परदेशवारी करू शकतात. तर या माध्यमातून एक तरुणांना पण आव्हान आहे की त्यांनी LIC आणि LICचे एजन्सी याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि घायल साहेबांच्या अंडर जर एजन्सी घेतली तर निश्चितच ते तुम्हाला चांगल्या ठिकाणी पोहोचू शकतील, ही मला हमी आहे. साहेब, आपले खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू.